नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। प्रभु विश्वकर्मा भगवान की जय। प्रभु विश्वकर्मा भगवान की जय। यानंतर माननीय श्री सतीश शिंदे साहेब कामगार दिनदर्शिका प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या मंचावर नुकतेच त्यांनी मार्गदर्शन करून गेलेले असे राज्याचे ओबीसी मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब, मंचावर उपस्थित आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघातील अत्यंत लोकप्रिय नेते, माझी म्हणता येणार नाही, आम्ही त्यांना आजही आधीच म्हणतो असे आमदार संजयजी रायमुलकर साहेब, समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यात काम करणारे विद्यानंद मानकर साहेब, उपस्थित भगवानजी राऊत साहेब, दिलीपजी दीक्षित साहेब, सौ ॲडव्होकेट माधुरीताई अदवंत, सामाजिक कार्यकर्ते बालाजी खर्डे पाटील, आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील आमचे सहकारी विजयजी रायमल सर, माझ्यासोबत आलेले पुनर्विवाहाचं काम करणारे राजेशजी भालेकर साहेब, संघर्ष धान्य बँकेच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा विषय घेऊन काम करणारे शिवाजीराव झेंडेकर साहेब, उपस्थित समाजातील सर्व सुज्ञ समाज बांधव, माता भगिनी, या सुंदर अशा कार्यक्रमाचं सातत्याने आयोजन करणारे आता नेमकेच मंत्री महोदया सोडायला गेलेले संजयजी बोर्डे साहेब, या संभाजीनगर शहराची अत्यंत युवाची असलेले नागेशजी साखरे, शिवाजी वाघ, भागवतराव पांचाळ, अमोल आदिनाथ, मारुती राजगुरू, धनंजय सावंके, बाळासाहेब रहमत, सर्व सहकारी। कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे। कार्यक्रमाची उपस्थिती जर पाहता हा शॉट छोटा पडला। संजीव आणि समस्त युवा मंडळी सातत्याने या महाराष्ट्रामध्ये एक दिशादर्शक समाजाला दिशा देण्याचं काम या निमित्ताने करतात। संभाजीनगर ही महाराष्ट्रातली केंद्रस्थानी असलेलं शहर आहे, म्हणजे राज्याचं जर सेंटर पाहिलं तर संभाजीनगर आहे। आणि अशा सुंदर कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्तानं मला आज या ठिकाणी बोलवण्याचं सुभाषराव पवार गणोकर हे असे एक व्यक्तिमत्व असून देखील कविता खूप चांगल्या प्रकारे रचतात। गणेश गरजे करतील, गणेश पांचाळ परभणीकर गरजे बघा सर इकडं स्नेहल काही जाधव समोर बघा ताई। मी एक ठामपणे एवढं सांगतो आज की आदरणीय डॉक्टर संजय रायमुलकर साहेब आपल्या समाजाचे जेव्हापासून नेते झाले तेव्हापासून आपल्या समाजाला सुवर्ण काळ लाभलेला आहे आणि तो लागत आहे। डॉक्टर संजय रायमुलकर नेते होण्यासाठी विरोध झाला, पण त्या विरोधालाही आपण सर्वांनी हास्यवदनाने सगळ्याचा स्वीकार केला। त्याच्यामधनं जी फलनिष्पत्ती झाली, श्री क्षेत्र आळंदी येथे समन्वय समितीच्या माध्यमातून आणि डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली 12,000 पेक्षा जास्त समाज बांधव 50-60 वर्षात प्रथमच एकत्र आले माऊलीच्या चरणी। हे सर्व यश हे वैयक्तिक नाही, वारंवार म्हणजे अगदी आमचे बापू मार्गदर्शक तिथे बसलेले आपले समाजभूषण करून आपल्या सर्वांसाठी एवढं लांब इथं आले, तर आपला जय घोषही तसाच पाहिजे। बोला प्रभू विश्वकर्मा भगवान की जय। आता बऱ्यापैकी आवाज आला,
पण एकदा सगळ्या शहरात घुमेल असं एकदा सर्वांनी आणि महिला बोला प्रभू विश्वकर्मा भगवान की प्रभू विश्वकर्मा यांना नमन करतो. आपल्या समाजाचे संत श्रेष्ठ संत भोजलिंग काका, संत बंधू जरोजी मुळजी महाराज, संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांना वंदन करतो. आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभू विश्वकर्मा दिनदर्शिका व हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न होत असताना आपल्याला लाभलेलं व्यासपीठ जे आपल्याला मार्गदर्शन करून गेले नामदार अतुलजी सावे साहेब, आपल्या समाजाचं भूषण, 3 वेळेस आमदार राहिलेले समाज नेते मार्गदर्शक डॉक्टर संजयजी रायमुलकर सर, समन्वय समितीचे मुख्य समन्वयक विद्याधरजी मानकर साहेब, आपल्या शहराचे भूषण उद्योजक भगवानजी राऊत साहेब, आपण या ठिकाणी अशा एका व्यक्तिमत्वाचा सत्कार एक मिनिट विश्वकर्मा समाज समन्वय समितीचे विभागीय समन्वयक आमचे बंधू संजय भाऊ बोराडे यांनी विश्वकर्मा दिनदर्शिकेचं लोकार्पण आणि इतर महिलांसाठीच्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या संभाजीनगर या ठिकाणी केलंय. आणि त्यामागचा हेतू कुठेतरी समाजाला एकत्र आणून समाजाला दिशा देण्याचं काम अशा समाज संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये येणाऱ्या अडचणी असतील, समाजावर होणारे अन्याय असतील, अशा या सर्व गोष्टीला कुठेतरी एकत्र येऊन समाजाला दिशा देण्याचं काम अशा समाज संघटनेच्या माध्यमातून निमित्तही जरी वेगळे असले तरी कुठेतरी समाजाला एकत्र आणून त्यांना दिशा देण्याचं एक महत्त्वाचं पाऊल संजय भाऊ या ठिकाणी उचललं. या अगोदरही बरेच कार्यक्रमाचं आयोजन ते करत असतात, परंतु आज निश्चित माननीय राज्याचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे साहेब आणि सर्व आमच्या समाजाचे, सर्व महाराष्ट्रातील जे आमच्या अनेक समाज संघटनेमध्ये काम करतात असे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. आणि कुठेतरी आता या आजच्या या कार्यक्रमातून एकच आता संदेश आम्हाला द्यायचा आहे, कुठेतरी सर्वांनी आता एकत्र येऊन एका व्यासपीठावर बसून समाज संघटनेमध्ये काम करत असताना सर्वांनी एकत्र येऊन आपल्या समाजासाठी काम केलं पाहिजे. ही भावना आज या ठिकाणून समारोप करत असताना त्यांनी घेऊन जावं अशी अपेक्षा या ठिकाणी या मेळाव्याच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि कुठेतरी आता नवीन राज्याचे मुख्यमंत्री माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा पवार साहेब असतील, यांनी जे काही आम्हाला संत भोजलिंग काका विकास महामंडळाची घोषणा करून भरीव अशी तरतूद करून देण्याचा शब्द त्यांनी दिला. आणि भविष्यामध्ये निश्चित त्या महामंडळाच्या माध्यमातून आमच्या गरजू समाजातील लोकांना, विद्यार्थ्यांना, ज्या ज्या शैक्षणिक असतील, कौटुंबिक असतील, बचत गटाच्या माध्यमातून, त्या महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक असतील, यांना त्या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही भरीव अशी मदत केली जाणार आहेत. आणि कुठेतरी समाजाची दुरावस्था झालेली कुठेतरी त्याला चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये निश्चित समाजासाठी महामंडळाच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून असेल, कुठेतरी समाज हिताच्या माध्यमातून संघटना काम करेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व मीडियाचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी संजय रायमुलकर, माजी आमदार, मेहकर विधानसभा मतदारसंघ. संभाजीनगरमध्ये आदरणीय माजी आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात प्रभू विश्वकर्मा दिनदर्शिका अनावरण सोहळा, महिला माता भगिनींसाठी, महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी संपन्न झाला.
कार्यक्रमाला आवाहन केल्यानंतर एवढा मोठा समाज या ठिकाणी उपस्थित झाला. अक्षरशः या हॉलमध्ये जागा कमी पडली, तेवढेच बांधव बाहेरही उभा होते आणि या ठिकाणी आदरणीय विद्यानंदजी मानकर साहेब पुण्याहून आलेत. या ठिकाणी मालेगावहून चंदूबापू गवळी आलेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सचिनजी शिंदे, प्राध्यापक रायमल सर, महाराष्ट्रातून विविध मान्यवर व्यक्ती, छत्रपती संभाजीनगर मधील प्रतिष्ठित मान्यवर समाज बांधव, समाजासाठी झटणारे समाज नेते, या सर्वांच्या उपस्थितीत प्रभू विश्वकर्मा दिनदर्शिका कार्यक्रम अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार. मी संजय बोराडे, छत्रपती संभाजीनगर, उल्लेखनगर, गारखेडा परिसर.